कहाणी शनिवारची मारुतीची. आटपाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला एक सून होती. त्याला एक मुलगा होता. मुलगा प्रवासाला गेला होता. सासू सासरे देवाला जात असत. भिक्षा मागून धान्य आणीत असत. सून घरात बसून स्वयंपाक करून ठेवीत असे. सासू सासऱ्यांना वाढीत असे. उरलं सुरलं आपण खात असे. असं होता होता श्रावण मास आला. संपत शनिवारी एक मुलगा आला. तो त्या सुनेला म्हणाला, बाई बाई मला नाऊ घाल, माखू घाल. ती सून म्हणाली, बाबा घरामध्ये तेल नाही, तुला नाऊ कशाने घालू? माझ्या पुरतं घागरीत तेल असेल, थोडं शेंडीला लावून नाऊ घाल, जीव घाल. घागरीत हात घालून तेल काढलं, त्याला नाऊ घालून जीव घातलं. उरलं सुरलं आपण खाल्लं. असे 4 शनिवार झाले. 4थ्या शनिवारी या मुलानं तांदूळ मागून घेतले. जाते वेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला. इकडे घराचा वाडा झाला. गोठाभर गुरे झाली. धान्याच्या कोठ्या भरल्या. दासी घर भरले. सासू सासरे देवळातून आले. ते घर काही ओळखेना. हा वाडा कोणाचा? सून दारात आरती घेऊन आली. मामांजी, सासूबाई इकडे या. अगं तू कोणाच्या घरात राहिली आहेस? तिनं सर्व हकीकत सांगितली. तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभे राहिले, असं म्हणून त्यांची आरती केली. सर्वजण घरात गेली. त्यांना जसा मारुती प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.